मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आशुज्योती व्लॉग्स। तर आज आशुताई व्लॉग बनवते खूप दिवसांनी नाही, आजकाल येत आहेत ना, आपल्या आठवड्यातून 1-2 तरी व्लॉग्स येत आहेत। आणि आज मी आणि माझा लेक चालले बाहेर उंदियो खायला। तर म्हटलं उंदियो खायला जाण्यापेक्षा घरी घेऊनच येऊया उंदियोचं शॉर्टकटमध्ये सांगते, थांबा त्या आधी अर्णव दादा काय करतोय बघूया। काम करते, आपल्या लेकरांचं जेवण भरते है ना। हां, ही आमची छोटी छोटी लेकरं आहेत ना, ह्यांचं जेवण भरते। बाबू धनो हट चाल्या त्यांना खाऊ ठेवून जातोय, म्हणजे ती उपाशी नको राहायला है ना। हां, आणि पाणी कोण ठेवेल? पाणी आहे, पाण्यात पॉटी करून ठेवला नाही बघा, हे बघ पाण्यात पॉटी करून ठेवला, पाणी चेंज कर। मग काय हा बी टाकून ठेवला नाही काय, पण तरी पण स्वच्छ करते। चल धनो बाय। तर मी काय बोलत होते, उंदियो म्हणजे नक्की गुजराती काठियावाडी डिश आहे जी 15 प्रकारच्या भाज्यांनी बनते। 15 प्रकारच्या आपण रेसिपीमध्ये दाखवू शकत होतो, पण मी इतकी आजकाल थकलेली आहे ना, लास्ट मंथ पुरा महिना बाहेर होती, त्यामुळे ह्या महिन्यात पुरा महिना मी आराम करायचं ठरवलं आहे। नवीन वर्षात फक्त आराम करायचे, तितकंच करायचं जितकं आपल्याला झेपतंय असं ठरवलेलं आहे। आणि हां, उंदियोचा प्रकार सांगता राहतोच मध्ये 15 प्रकारच्या भाज्या असतात, तर म्हटलं ती भाजी आपण नक्की ट्राय केली पाहिजे। सीझनल भाजी आहे जी काटेवाडी लोक बनवतात। काटेवाडीचं असं स्पेशल नाही गुजराती काटेवाडी, तर आपल्याकडे पण बनते ना भोगीची भाजी, जशी मिक्स भाजी असते लाईक दॅट है ना, तशीच। तर चला मग बघूया कशी असते। मला वाटते मी घरी घेऊन आलं पाहिजे पार्सल। चला आम्ही आता ईस्टचा ब्रिज क्रॉस केला, ईस्ट आलं। हायवे यायला जास्त वेळ नाही लागत, आपण काय सगळंच नाही दाखवू शकत, म्हणून थोडा रस्ता दाखवायचा प्रयत्न करते मी। अर्णव आणि मी इथल्या उंदियो रेस्टॉरंटमध्ये आलो आणि आमचा पोटपट झाला। बोल अर्णव बोल। असं इकडनं आलो आम्ही, खूप लांब आलो, तर तुंगारेश्वरच्या पुढे आलो। मम्मी बोलली इकडं आहे, इकडं भेटतं, मला माहित होतं नाही भेटत, तरी वसई फाट्यावरनं फिरवून आणली आणि आता पोपट झालं, त्याकडे उंदियोच नाही। आता परत घरी जातो। हे घरी नाही, तिथे पुढे आहे एक वसई फाट्यावर, तिथे चल आता सारखा। हा दादा, नायगाव पर्यंत पोचलो उंदियो करत, आणि नायगाववरून आता रिटर्न मारलाय। अर्णव म्हणतोय चल फाउंटेनला जा आल्यासारखं, पण मी म्हटलं नको बाबा, चल घरी, बस झालं। उंदियोची हाऊस फिटली माझी। उंदियो काय मिळाला नाही, काठियावाडी हॉटेल मिळालं, पण त्यांच्याकडे उंदियो नव्हता, आणि हा रोड बघून घाबरली मी। म्हटलं बस अभी मेरे को नहीं जाना है फाउंटेन अर्णव दादा। तर पोचलो आम्ही वसईला, आणि हे बघा इथं वसई उत्सव चालू आहे, झाडाच्या चिपणी दिसतंय ना रे। तर अर्णव कधी आणशील मला या वसई उत्सवमध्ये? आणतो लवकरच चालेल, लवकरच आणणार आहे मला। अर्णवचा अवतार बघा, पुरा हायवे फिरून आल्यावर माती, टी शर्टवर माती दिसते का रे? दिसत असेल तुम्हा लोकांना, एवढी माती, म्हणजे माझा काय झाला असेल आज तर आता लौट के बुद्धू घर को आहे तसं झालं माझं। आलो एवढे फिरून जवळजवळ 1.5 घंटा फिरलो आम्ही। 2 वाजता घर सोडलेलं, 3:30 झाले, 1.5 तास आम्ही हायवे फिरून आलो, पण आम्हाला काय उंदियो सापडला नाही। शेवटी आता घरी आल्यावर म्हटलं चला आता भूक तर लागले, 3:30 झालेत, आणि मग 4 चपात्यांचं पीठ आहे, तर म्हटलं 2 चपात्या अर्णवला, 2 मला अशा होतील। बघा मी मागवणार होतो पिझ्झा, ते घरीच पिझ्झा बनवतायत। पिझ्झा पण कशाचा बनवते? चपातीचा पिझ्झा। घरेलू है ना? काय बनवते मग? आज आपण अंड बनवते आणि चपाती बनवते, चटकन। अंडा चपाती, वाव, चटकन होईल ना। अंड्याची आपण रेसिपी टाकली ना आपण, चीज ऑमलेट वगैरे, खूप ऑमलेट टाकलंय, स्पॅनिश एग टाकलंय, शॉर्टकट एग टाकलेत, म्हणून आज काही रेसिपी दाखवायचा मूड नाही, आणि भूक पण लय लागले, 3:30 झाले। तू जितक्या वेळात पिझ्झा मागवला असतास त्याच्यावर पण अर्ध्या वेळात आपलं जेवण होणार। हो, हा, इकडे भाजी घातली, इकडे चपात्या केल्या की झालं। पण आता बघा माझे डोळ्यात दुखतंय दादा, डोळ्यात माती आहे, असं तोंड असं चावतोय ना, माझ्याकडे असं वाटतंय माती चावतोय माझे। ते हे डोळे असे खटलतायत दोन्ही, आणि मी चष्मा विसरली, स्कार्फ पण विसरली,
त्याच्यामुळे माझ्या डोळ्यांची पार वाट लागली आहे, नाकातून पाणी यायला लागले मातीमुळे. बोलता बोलता फोडणी झाली. किती वेळा काय फोडणी झाली? आत्ताच तेल टाकलंय फोडणी झाली. आत्ताच तेल टाकलंय ना, कांदा टोमॅटो टाकला, कोथिंबीर टाकली, शॉर्टकट मारायचं. आणि आता पुरी रेसिपी नाही दाखवत. मी कुठं बोलते तू पुरी रेसिपी दाखव. मी सांगते की आपण किती पटपट काम करू शकतो. इन फ्युचर जेव्हा तू शिक्षणासाठी वगैरे बाहेर जाशील तेव्हा तुला असं चटकन पटकन काहीतरी करता येईल ना. ओके ओके. म्हणून काय कॅमेरा तोंडाशी आणशील. आता मला जेवण देशाल, भूक लागली. दिलेल्या शब्दानुसार 10 मिनिटात स्पॅनिश एग अँड रोटी. पण कुकरला भात लावला असता तर अजून मजा आली असती है ना. अच्छा तो राइस कट आउट में है. मेरे को बहुत थका लग रहा है ना. मला पण असं वाटतंय मस्त आंघोळ करावी पुन्हा आणि झोपावं आहे ना. माती खूप डोळ्या बिळ्यात गेली आहे. हायवेला जाम माती होती यार. असं वाटतं 1 किलो माती खाल्ली मी. 1 किलो. मग अर्ध पोट तर तुझं असंच भरलं असेल. पण अर्ध नको. नाही खाना खा लो. ठीक आहे. आता मी स्क्विड गेम बघतोय. काय बघते मी? स्क्विड गेम. तू पण बघते? हा बसते. तुला माहिती स्क्विड गेम काय? 1 मिनिट थांब. सांग आता स्क्विड गेम काय. तुला स्क्विड गेम नाही मला अजिबात माहिती नाही. आणि आता मला इतकी भूक लागले की आता तरी जाणून नाही घ्यायचंय की स्क्विड गेम म्हणजे नक्की काय आहे. जेवल्यावर सांगशील. तर चलो भाई खाना खाने के बाद बताओ. तर झालं आता जेवून खाऊन पिऊन नाही बाबा, जेवून पाणी पिऊन. ए बुब्या काय रे तू सांगणार होतास ना आता तुझा स्क्वॅड गेम काय आहे तो. कसा हात करतोय बघ. टी शर्ट नाही घातला नाही म्हणून. कुठे आहे तो? दिसत मलाच नाही दिसत आहे माझ्या पाठीला आपला टी शर्ट नाही घातला नाही म्हणून. थांबा टी शर्ट घालू द्या, मानते त्याला परत. बोल असा नाही दिसत तू. स्क्विड गेम एक पॉप्युलर सिरीज आहे ज्याच्यात माणसांना मारतात. पैसे देतात पण नंतर. ते तुला काय भेटतंय त्यातलं? पैसे. तर मोठे पैसेवाला. बघ तू पण. हा वाला. त्याचं काय फ्रीचा प्रमोशन करतोयस काय तू? सगळे करतात पण काही. काय बोलत होती राणीचा पप्पांनी 15 दिवस अगोदरपासून बर्थडे चालू केलाय. त्याची एक छोटीशी क्लिप टाकूया काय आपण? ती पण पडली, ती पण टाकवू आपण. आमची राणीच्या बर्थडेला 15 दिवस असतानाच तिचा पप्पा तिच्या बर्थडेच्या स्टार्टिंग करतो. हा बघा काय करतोय. अरे बा कानात काय मोठं घालतोय. चला तर मग आता आधी राणीच्या बर्थडेची क्लिप बघा मग एंड करते ना. तर जानेवारी चालू झालाय आणि जानेवारीत असतो आमच्या लाडक्या लेकीचा बर्थडे. जानेवारी मंथ चालू झाला की राणीचा बर्थडे चालू झाला असं वाटतं. तिच्या स्पेशली तिच्या पप्पांना. तिचे पप्पा आज पायाला. पप्पा पायाला काय झालंय तुमच्या? काय नाही, थोडीशी सीर ताणली गेली. मग काय केलंय ते हडवैद्याकडनं लेप लावून आलात ना. आणि केकची पिशवी बघा कशी डोक्यात घातले. त्याच्यापेक्षा लेकीचा सरप्राईज अजून लेकीच्या बर्थडेला 20 दिवस आहेत. आणि हे बघा ओके 15 दिवस आहेत. 19ला तिचा बर्थडे 4 दिवस संपले. आणि हे बघा 15 दिवस अगोदर बापानी केक आणलाय लेकीसाठी. पण मी कापणार आहे. हा बाबा तूच काप. कारण आपला बर्थडे आत्ता संपलाय. मी आणला ना केक. हा पण लेखा बापसानी तर दीदीचं नाव टाकलंय. त्यांना एक्साइटमेंट आहे की दीदीच्या बर्थडे स्टार्ट झालाय जानेवारी महिन्यात. गाडी मी चालवली आणताना. बस हो गया. देवा. हा कुठला फ्लेवर आहे? बटरस्कॉच. पण हा अर्णव आता बोल. तिचा फेवरेट फ्लेवर आहे बटरस्कॉच. नाही आम्हाला ऑल्टरनेटिव्ह एक 400चा केक होता, एक 320चा. तू व्हिडिओ मध्ये प्राइस पण सांगशील आता? अरे काय झालं आम्ही दुसरा केक घ्यायला गेलो. प्लम केक. प्लम केक जो मी सांगितलेला की प्लम केक आणा. कसा होता तो होता 350चा. तर पप्पा बोलले एवढं महाग पागल आहे का, आपण केक घेऊ त्यापेक्षा. तर आम्ही केक घेतला. पण बाबू प्लम केक होता है, वो रिचनेस आता है खा के. ये गरीब कुछ नहीं आता है. हे राणीचा बर्थडेला अजून 15 दिवस आहेत. राणी काय वाटतंय तुला? पप्पा 15 दिवस अगोदर तुझा बर्थडे सेलिब्रेट चालू केली. काय बर्थडे काय नाही करायचा.
कोण बोललं नंतर केक birthday? नाही आणायचा, आताच हा फाइनल केक है ना बाबू? हाँ का हाँ भाई 15 दिन पहले ही हमने केक काटा था. बाद में तुम बोलना मत की माझा बर्थडे नाही केला. मग बोलू नको मला बर्थडेला कपडे नाही घेतले नाही. बघ आम्ही तुला मस्त जॅकेट दिले आता घालायला, त्याच्यावरच तुझा बर्थडे सेलिब्रेट. हॅपी बर्थडे हॅपी मंथ बर्थडे मंथ ना. हॅपी बर्थडे काय हॅपी बर्थडे मंथ. हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स. हॅपी बर्थडे ऍडव्हान्स. हॅपी जानेवारी महिन्यात आता माहिती नाही किती केक कट होणार आहेत. ते हा तुम्हाला एकच, vlog only मध्ये one. बघायला भेटतील. ओनली वन केक. म्हणून लेकीचं नाव कधी राणी नका ठेव. जगात बाकी कोण नाही पण बाप लेकीला राणी समजायला लागतो. त्याचं आमच्याकडे जिवंत उदाहरण चाललंय. केक नाही म्हणून लेकीला कधी राणी नाही ते बोलत. आम्ही जरा चांगलं केलं की प्लम केक. ओ एवढं कशाला खेळत आणि त्यातल्या त्यात तर काय माहिती अर्णव, ती स्वतःला राणी समजू लागते, मग घरातली कामं नाही करत. भांडी धुवाय बोल. नाही तर काय, भांडी तर धुवतच नाही. कचरा काढते हर रोज एकटा. कसा आहे केक? ओके ओके, मला नाही मजा आली. हे बघा नवीन जोक. केक घेतायत ना अरे ती बिचारी डॉग आहे, ती थोडी आजारी आहे, तिला केक खिळवतो बर्थडे. स्वतःच्या पायाला लेप लावलाय, पाय दुखतोय म्हणून. असू दे, आणि तरी असू दे, पण असू आता 3 माले उतरून हा माणूस आणि हा पोरगा शूट करायसाठी त्यांच्या पायावर कॅमेरा ठेवला. फोकस नको. 101 नमुने भरले आमच्या. आता हे तुला केक भरून घरी आले, पाय माझ्या मॅक्सनी पुसताय. पप्पा यार सिरियसली पोरांसारखे वागताय आज तुम्ही. आणि माझ्या नवऱ्याचं लक्ष गेलं केक कडे की आम्ही तिघांनी इतका पुरा केक संपवला आणि माझ्यासाठी एवढा ठेवला. माणसाच्या म्हणजे याला काय बोलायचं, नकोय मला केक. नको आहे म्हणा का ना, आमचं काय जातंय. ठेवून द्या. हा चालतंय मग.